फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल सेल्फ स्टडी 2.2. एक करंट अफेअरची नवीन सिरीज आपण चालू करत आहे आजपासून. तर जनरली आपण करंट अफेअर म्हणजे न्यूजपेपर याच्यामधून रिडिंग कसा करायचा, मग ते कोणतीही एक्झाम असो, कोणत्याही एक्झामसाठी कशा प्रकारे न्यूजपेपर आपण रिडिंग केला पाहिजे, कशी हॅबिट्स आपण डेव्हलप केली पाहिजे न्यूजपेपर रिडिंगची, आणि कशा प्रकारे आपलं नॉलेज इन्क्रीज केलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये एक ते इंग्रजी आपण द हिंदू आज बघणार आहे, उद्याच्या याच्यात लोकसत्ता, आणि नंतर द इंडियन एक्सप्रेसला सुद्धा एक वेळेस मी डिक्लेअर करून सांगेन व्हिडिओच्या माध्यमातून का कशा प्रकारे आपण त्याचे हॅबिट्स केलं पाहिजे. कोणत्या गोष्टी एक्झामच्याच पर्स्पेक्टिव्हनं आपल्यासाठी इम्पॉर्टंट असते, कोणत्या गोष्टी एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्यासाठी इम्पॉर्टंट नसते, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे. तर आज आपण द हिंदूले बघणार आहे की द हिंदू आपल्याला कशा प्रकारे वाचायला पाहिजे, आणि द हिंदू वाचण्याची काय हॅबिट्स आपल्याला कशा प्रकारे हॅबिट्स पाळायची आहे. बघा, जर हा द हिंदू आहे, डेट या ठिकाणी इथं दिसतच आहे, 25 डिसेंबर 2023 ची डेट आहे. शॉर्ट मध्ये बघू जनरली, की जेणेकरून व्हिडिओ जास्त लंबा नाही होईल आणि तुम्हाला करंट अफेअर न्यूजपेपर नेमकं वाचायचा कसं हे सुद्धा समजलं पाहिजे. जे काही टॉपिक असते महत्वाचे, फॉर एक्झाम्पल हा जो टॉपिक आहे की जम्मू काश्मीर पोलीस फाईल मर्डर केस ओव्हर द डेट ऑफ 3 मेन डिटेन बाय द आर्मी. आर्मी कडून 3 माणसांना डिटेन केलं गेलं होतं, आर्मी पर्सनल कडून, आणि नंतर त्यांची संदिग्ध अवस्थेमध्ये डेट झाल्याची सापडली जम्मू काश्मीरमध्ये. मग जम्मू काश्मीरमध्ये त्यांचा मर्डर रजिस्टर झालेला आहे. मर्डर कसा केलेला आहे, तर आर्मीवर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी टाकण्यात आलेली नाहीये. तर तो कोणी केलाय, संदिग्ध अवस्थेत ते सापडले, अशा अवस्थेत त्यांचा मर्डर रजिस्टर पोलिसांकडून केला गेलेला आहे. तर हेच ती न्यूज आहे, फर्स्ट फ्रंट पेजवर आली आणि आपल्या सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे. एक सेक्शन या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता की आर्टिकल आयपीसी जे आहे, इंडियन पिनल कोड 1860 जे आहे आपलं, ज्याच्या माध्यमातून दंड दिला जातो. जे नवीन पोर असून त्यांनी थोडस लक्षात घ्या. जसं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशन आपल्या देशाचा फंडामेंटल लॉ आहे. पण जर एखाद्या व्यक्तीने काही गुन्हा केला असेल तर त्याला सजा देण्यासाठी आयपीसी आहे. ठीक आहे, आयपीसी 1860 मध्ये आली होती. प्री ब्रिटिश यांनी प्री इंडिपेंडन्स लॉ आहे आयपीसी. आता याचं नाव रिप्लेस केलेलं आहे, ते बघू आपण एखाद्या दिवशी, त्याच्यावर पूर्ण व्हिडिओ करू. बट अशाच पर्स्पेक्टिव्हने तुम्ही लक्षात ठेवा की मर्डर जर एखाद्याचा झालेला असेल तर तो अंडर सेक्शन 302 न काय केल्या जाते, रजिस्टर केल्या जाते. फॉर जनरल इन्फॉर्मेशन तुम्ही हे लक्षात ठेवा, इंडियन पिनल कोड 1860 आयपीसी. देन दुसरी जी न्यूज आहे या ठिकाणी, जर आपण बघितलं दुसरी न्यूज जे फ्रंट पेजवर आहे आपल्या, ते म्हणजे काय आहे, टँकर विथ इंडियन क्रू हिट बाय द ड्रोन इन रेड सी. बघा, रेड सीले जर आपण पाहिलं, रेड सी मध्ये काय केलेलं आहे की टँकर जो आहे, टँकर म्हणजे एक जहाज जे येत होतं रेड सी मधून, तर ते जहाज जे होती रिबल्स आहे त्यांच्याकडून ड्रोन हमल्याने काय केलं गेलं, डिस्ट्रॉय केलं गेलं. हे सुद्धा सिक्युरिटीच्याच पर्स्पेक्टिव्हनं इम्पॉर्टंट आहे. थोडासा मॅपिंग बेस हा हेडलाईन होऊ शकते. तुम्हाला माहितच असेल की आता सध्याच्या टायमाला इस्रायल इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये काय चालू आहे, वार चालू आहे. याच्यावर डिटेल एक व्हिडिओ टाकून देईल मी, ज्याच्याकडून तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल. बट हमास काय आहे, तर हमासच्या फेवर मध्ये जे येमन आहे, येमन नावाचा एक देश आहे, येमेन नावाचा, याच्यावर डिटेल व्हिडिओ येऊन जाईल. येमेन नावाचा एक देश आहे, त्या देशामध्ये जे रिबेलियन आहे त्यांना हॉतीज असं म्हटलं जाते. तर त्या हॉतीज रिबेलियन कडून काय काय केलं जात आहे, तर हा ड्रोन अटॅक केल्याचं पुढे येत आहे की हॉतीज रिबेलियनच काय केलेलं असेल, हा ड्रोन अटॅक केलेला असेल असं पुढे आलेलं आहे. तर सिक्युरिटीच्याच पर्स्पेक्टिव्हनं हे 2 पॉइंट आपल्याला, बट याच्यात एक्झाम मध्ये येण्यासारखं काय आहे की कोण हमला केला हे एक्झाम मध्ये येईल का, की कोणतं, बरेचसे लेकर हे टँकरचं नाव स्पट करून ठेवून दे. तर अशा गोष्टी काही एक्झाम मध्ये येणार नाही, विचारल्या जाणार नाही. हा, बट हे सिक्युरिटीच्याच पर्स्पेक्टिव्हनं चॅलेंज आहे. जे ही सुएझ कॅनलच्या माध्यमातून जे ही जहाज रेड सी मधून ट्रॅव्हल करून इंडियामध्ये येत आहे. आता जसं हे जे जहाज आहे, हे गॅबॉन नावाच्या देशाचं होतं, गॅबॉनचं होतं. बट क्रू जो होता त्याच्यावरचा, जे क्रू होते त्याच्यावरचे, हे सगळे काय होते, कोण होते, तर ते इंडियन होते. बट
एक चांगली न्यूज आहे की याच्यामध्ये कोणालाही काही प्रॉब्लेम झालेला नाही आणि सगळे हे आलेले आहे. बाकी या पॉलिटिकल न्यूज असते त्या आपल्या काही कामाच्या राहत नाही. पॉलिटिकल न्यूज आपल्याला काही इम्पॉर्टंट राहत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, तामिळनाडूमध्ये फ्लूड आलेले होते, फ्लूड सिच्युएशन निर्माण झालेली होती तामिळनाडूमध्ये. तर कोणत्या राज्यामध्ये फ्लूड आलेलं होतं असा प्रश्न तर येत नाही. बट मोदी स्पीक टू स्टॅलिन. स्टॅलिन हे सीएम आहे, चीफ मिनिस्टर आहे कुठचे, तामिळनाडूचे. तर मोदीनं त्यांच्यासोबत काय केलेलं आहे, म्हणजे त्यांना फोनवरून त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन केलेलं आहे. पीओ म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिस. तर पीएमओनं त्याच्यासोबत संवाद साधलेला आहे की बाबा जी मदत राहील, जी मदत द्यायची आहे तुम्हाला ते दिलं जाईल. तर अशा प्रकारे. त्याच्यानंतर बघा, कोविड-19चा एक नवीनच व्हॅरियंट आता आलेला आहे. हे सुद्धा न्यूजमध्ये आहे की नवीन व्हॅरियंट आलेला आहे. निवडणुकी आलेली आहे, व्हॅरियंटही आलेला आहे. खूप साऱ्या गोष्टी डिप्लॉय करते. आता तर शिक्षक लोक सुद्धा राजकारणात खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व आहे. तर JN1 व्हॅरियंट आता सध्याच्या टायमाला येत असल्याचं आपल्याला दिसून येते आणि ह्या व्हॅरियंट साठी पुन्हा मास्क घाला, वॅक्सिन घ्या, ह्या सगळ्या गोष्टी न्यूजमध्ये आहे. तर काय सांगितलंय का, फोर्थ डोज ऑफ द कोविड-19 वॅक्सिन नॉट रिक्वायर्ड, सेज INSACOG चीफ. एक संस्था आहे, त्या संस्थेच्या चीफनं, कोणती संस्था आहे ते, तर या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल, इंडियन सार्स को टू जिम्नोमिक कन्सोर्टियम ही ती संस्था आहे. याच्या चीफने सांगितलं की चौथ्या डोसची काही गरज नाहीये. चौथा डोस घेण्याची काही गरज नाहीये. जर तुम्ही पहिला डोस, सेकंड डोस आणि बूस्टर डोस जर हे 3 डोस जर घेतले असाल तर काही गरज नाही. WHO चं सुद्धा तेच म्हणणं आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं सुद्धा तेच म्हणणं आहे की या व्हॅरियंटच्या विरुद्ध तुम्ही काय करा, फक्त जे अवेअरनेस आहे, अवेअरनेस काय केली पाहिजे, तुम्ही स्प्रेड केली पाहिजे, अवेअरनेस फैलवली पाहिजे, ना की जास्त काही. ऍज अ स्पोर्ट मिनिस्ट्री सस्पेंडेड, एक पुन्हा न्यूज आहे या ठिकाणी बघा. ऍज अ स्पोर्ट मिनिस्ट्री सस्पेंडेड वर्ल्ड फेडरेशन ऑफ इंडिया, सॉरी, वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, ब्रिजभूषण सिंग रिटायर्स फ्रॉम रेसलिंग. याला थोडस समजून घेतलं तर बघा, ह्या रेसलिंगचा जे इश्यू आहे हा तर आता खूप दिवस झाले. हा इश्यू लगभग 1.5-2 वर्ष झाली हा इश्यू चालू आहे. आपल्या देशातले जे मेन पहिलवान आहे, जसं साक्षी मल्लिक आहे, त्याच्यानंतर बजरंग पुनिया आहे, साक्षी आहे, बजरंग आहे, हे सगळे जे रेसलर आहे, ह्या सगळ्या रेसलरनं काय केलेलं आहे की ह्या सगळ्या रेसलरनी आंदोलन केलेलं आहे की हे जे त्यावेळेस ब्रिजभूषण सिंग हे रेसलर फेडरेशन ऑफ इंडियाचे काय होते, प्रेसिडेंट होते. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे, महिलांसोबत, जे महिला रेसलर आहे त्यांच्यासोबत काय केलंय, काही त्यांची हरासमेंट केलेली आहे, असे आरोप या पैलवानांनी लावले होते. आता प्रॉब्लेम काय झाला की आता ज्यावेळेस रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाची आता जे निवडणुका झाल्या, तर त्या निवडणुकांमध्ये त्यांच्या जवळचे जे व्यक्ती समजले जाते, ब्रिजभूषण सिंगच्या जवळचे व्यक्ती ज्याचं नाव आहे संजय सिंग, हे संजय सिंगच काय आले, जिंकून आले. त्यामुळं पुन्हा एक वेळ काय झालं, या या इश्यू पुन्हा चर्चेमध्ये आला आणि जे आपले साक्षी मल्लिक आहे, साक्षी मल्लिक यांनी घोषणा केली की ते आता कुस्ती कुस्ती खेळणार नाही. दुसरं, जे बजरंग पुनिया आहे, यांनी काय केलं, यांनी सुद्धा आपला जो पद्मश्री अवॉर्ड आहे, पद्मश्री अवॉर्ड आहे, हा पद्मश्री अवॉर्ड सुद्धा काय केलं, पीएम मोदीच्या त्या घराच्या बाजूला फुटपाथवर टाकून दिला. त्याच्यामुळे हा इश्यू सध्या चर्चेमध्ये आहे. त्याच्यानंतर एक सिटीमध्ये या न्यूज तर जास्त इम्पॉर्टंट राहत नाही. बेसिकली या दिल्लीशी संबंधित असते. तर महाराष्ट्राच्या एक्झामसाठी किंवा अदर एक्झामसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. बट दिल्ली आपली एक कॅपिटल असल्या कारणाने इथं थोडंसं आपल्याला बघावं लागेल की काय इम्पॉर्टन्स आहे की नाही आहे त्याचा. विथ नो बेसिक फॅसिलिटीज, डिस्ट्रिक्ट कोर्ट स्ट्रगलिंग टू कंडक्ट द हायब्रिड हिअरिंग्स. नाव आता हायब्रिड हिअरिंग्स काय आहे, थोडंसं गेले समजून जर घेतलं तर हायब्रिड हिअरिंग मीन्स, जर हिअरिंग मीन्स कोर्टमध्ये जे ट्रायल चालते. सपोज एखादा व्यक्ती आहे, याने काही क्राईम केलेला आहे आणि आता पोलीस लोकांनी याला पकडलेला आहे
पोलीस लोकांनी जर याला पकडलेलं असेल तर पोलीस लोक काय करणार, याला कोर्टमध्ये घेऊन जाईल. कोर्टमध्ये नेल्यानंतर कोर्टमध्ये याच्यावर याचे गवाह गिवा सगळे याचे त्या ठिकाणी याच्यावर ट्रायल चालेल. आणि त्या ट्रायल चालण्यालाच काय म्हटलं जाते, हिअरिंग म्हटलं जाते. हायब्रिड हिअरिंग हा काय प्रकार आहे, हा इम्पॉर्टंट आहे. काही याचा बेनिफिट होईल याला की नाही होईल हे थोडस बघायचं झालं तर आपल्याला थोडस समजावं लागेल. हायब्रिड हिअरिंग मीन्स की हिअरिंग हिअरिंग एक तर याच्यासारखंच, या हिअरिंग सारखं फिजिकली एक प्रकार की फिजिकली होईल आणि प्लस मध्ये काही प्रमाणात काय होईल ते ऑनलाईन सुद्धा होईल. तर यालाच म्हटलं जाते हायब्रिड हिअरिंग. बट काय आहे की या ठिकाणी प्रॉब्लेम असा होता का डिस्ट्रिक्ट कोर्ट जे आहे त्या डिस्ट्रिक्ट कोर्टला काय नाही आहे, बेसिक फॅसिलिटी सुद्धा नाही आहे की ते अशा प्रकारे ऑनलाईन आणि हायब्रिड जे हिअरिंग आहे हे कंडक्ट करू शकते. तर हा एक प्रॉब्लेम आहे. तुम्हाला बेसिकली हे या ठिकाणी लक्षात ठेवू शकता की हायब्रिड हिअरिंग काय आहे. बाकी तर या ठिकाणी काही इम्पॉर्टंट नाही आहे. हे क्रिसमस सेलिब्रेशन आहे, आज क्रिसमस आहे, सर्वांना हॅपी क्रिसमस. बट पेपरमध्ये हे येणार नाही आपल्या, तर दे अवॉइड इट. जे एक्झाम मध्ये येते तेच करायचं आहे. पॉलिटिकल न्यूज आपल्याला घ्यायचं नाही आहे. पॉलिटिकल न्यूज स्टेट इम्पॉर्टंट आहे, स्टेट हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. जनरली जर आपण महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्राच्याच पर्स्पेक्टिव्हने ज्या गोष्टी आपल्याला वाचायच्या आहे त्या वाचायच्या आहे. बट जे काही पॉलिटिकल न्यूज आहे ह्या पेपरमध्ये येत नाही. पॉलिटिकल न्यूज नाही वाचल्या, फक्त एक ओव्हरव्ह्यू जरी त्यांचा असला तरी दॅट इज इनफ फॉर इट. Then I am a sufferer, but will not deviated from path of the service, says धनकर. बघा, आपल्या देशामध्ये काय झालं आहे की जे आपली पार्लिमेंट आहे, या पार्लियामेंट मधून लगभग किती 146 जे आपले एमपीज आहे, अपोजिशनचे अपोजिशनचे जे अपोजिशनचे 146 एमपीज आहेत, त्या सगळ्या एमपीज ना काय करण्यात आलंय, सस्पेंड करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी धनकर जे आपले व्हाईस प्रेसिडेंट आहे जगदीप धनकर, तर यांच्यावर अपोजिशन करून बरेचसे आरोप प्रत्यारोप लावले गेले. ते आपल्यासाठी काही इम्पॉर्टंट नाहीये. आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे व्हाईस प्रेसिडेंट, त्याची निवडणूक कशी होते, त्याचे कार्य काय काय आहे हे सगळं. धनकर हे आपले व्हाईस प्रेसिडेंट आहे, हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बट कॉन्स्टिट्यूशन मध्ये व्हाईस प्रेसिडेंटचं आर्टिकल काय आहे, आर्टिकल काय आहे, आर्टिकल काय आहे त्याचं, इलेक्शन कसं होते, इलेक्शन व्हाईस प्रेसिडेंटचं कसं होते, देन त्याच्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट रिवॉक कसं केलं जाते, या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये वाचायचं. जे आपली एक पॉलिटीची सिरीज चालू आहे त्या पॉलिटीच्या सिरीज मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बट या ठिकाणी आपल्याला काय करायचं नाहीये, हे बाकी आपल्या काही इम्पॉर्टंट नाहीये एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह, तर हे आपण अवॉइडच करायचं आहे, वाचायचंच नाहीये. देन पुढं अपॉइंट ऑफ डीजेबी मेंबर्स विदिन अ वीक, अतिशय हे दिल्लीच्याच पर्स्पेक्टिव्ह नाही. जर दिल्लीची एक्झामची तयारी करत असेल तर तिच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये. बघा, केरळमध्ये काय झालेलं आहे का, कॅबिनेटचं रिशफल झालेलं आहे. रिशफल म्हणजे काय, कॅबिनेट वापस मंत्री चेंजेस करण्यात आलेले आहे आणि ते 29 डिसेंबरले काय घेणार आहे, आपली ओथ घेणार आहे. तर हे पॉलिटिकल न्यूज आहे, याच्यावर आपल्याला जास्त काही येणार नाही. हा, कौन्सिल ऑफ मिनिस्टर बद्दल जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी कौन्सिल ऑफ मिनिस्टर बद्दल अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर एका एमपीच्या स्कूलमध्ये क्रिसमस इव्हेंट अरेंज केला, हे आपले काही इम्पॉर्टंट नाही आहे, हे अवॉइड करायचं आहे. झारखंडमध्ये एक मुद्दा आउटफिट आहे की झारखंडमध्ये एसटी म्हणजे शेड्यूल ट्राईब्सच्या याच्यामध्ये ज्याही ख्रिश्चन लोकांना आणि इस्लाम लोकांना लिस्ट मध्ये ऍड केलेलं आहे, त्यांना त्या लिस्ट मधून काय करून टाका, डिलिस्टिंग करा. याच्यासाठी लोक काय करत आहे, ट्रायबल लोक काय करत आहे, त्या ठिकाणचे ट्रायबल लोक प्रोटेस्ट करत आहे, हे न्यूज आहे. ओके, थोडी इम्पॉर्टंट आहे. बट उलगुलान वगैरे हे आदिवासी काय रॅली हे असं हे केलेलं आहे, बाकी काही याच्यामध्ये इम्पॉर्टंट नाही आहे. जिथेही राजकारण आहे तिथे जास्त इम्पॉर्टंट नाही, पेपरमध्ये विचारलं जात नाही. हे न्यूज आपल्या काही कामाची नाही, ही न्यूज काही कामाची नाही. आम आदमी पार्टी 10 days
बदलाव यात्रा कम टू अ क्लोज इन हरियाणा. हे की बदलाव यात्रा कोणत्या पार्टीनं चालू केली होती असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. हार्डली विचारलं ते विचारेल की बदलाव यात्रा ही कोणत्या स्टेट मधून किंवा कोणत्या पार्टीद्वारे चालू केली होती. बाकी याच्यावर काही येणार नाही, कारण का सरळ सिंपल आहे की बदलाव यात्रा म्हणजे का सत्ता चेंज करा, बाकी काही येणार नाही. पॉलिटिकल न्यूज आहे. आय आय डोंट सो की याच्यावर काही विचारलं जाईल, बट थोडस एक वन लाईनर क्वेश्चन म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता किंवा एक समज येण्यासाठी. हे आपल्या इथं थोडस राजकारण, हे सुद्धा आपल्या काही कामाचं नाही आहे. हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. द पेस्टिसाइड हझार्ड्स इटिंग अवे द लाईफ अँड हेल्थ ऑफ द फार्मर्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्हनं खूप इम्पॉर्टंट इश्यू आहे हा. बट आपण प्रयत्न करू का जेवढी एडिटोरियल आहे ते एका दुसऱ्या याच्यामध्ये. पण जर असे जर इश्यू असेल तर असे इश्यू काय करायचे तुम्हाला, असे जेही इश्यू पॉलिटिकल असो, जे फार्मरशी रिलेटेड असो, फार्मर सुसाईडशी किंवा हेल्थशी, है ना, हेल्थ असो, देन लाईफ, हेल्थ, अशा टाईपचे जर असन, जसं पेस्टिसाइड एक खूप हजार्डस ठरत आहे आता महाराष्ट्रातल्या जनतेसाठी. जसं इटिंग मध्ये सुद्धा लाईफ साठी आणि पेस्टिसाइड मीन्स फवारे. फवारे काय होतात, मोठ्या प्रमाणात आपल्या माहिती पेस्टिसाइडचा वापर होत आहे. इव्हन या वर्षी तर आपण पाहिलं की पंजाबमध्ये तर पेस्टिसाइड बॅन करण्यात आले होते. तर आणि पंजाबमधून एक ट्रेनही चालते बिकानेरसाठी, ज्याला कॅन्सर एक्सप्रेस, कारण कॅन्सरचं प्रमाण वाढते पेस्टिसाइडने, कॅन्सरचं आणि आणखी सुद्धा याचं. तर त्याच पर्स्पेक्टिव्हनं काय आहे, आपल्यासाठी थोडंसं काही आर्टिकल इम्पॉर्टंट होऊन जाते. बट सगळे आर्टिकल आपण वेगळे याच्यात कव्हर करणार आहे. जे इम्पॉर्टंट आर्टिकल आहे ते वेगळे इम्पॉर्टंट याच्यात करणार आहे. बघा, एक न्यूज आहे स्टेटमध्ये, स्टेटशी रिलेटेड. हे थोडंसं आपल्या बेळगावशी रिलेटेड येते. आता बेळगाव कुठे येते बघा. बेळगावचा वाद हा महाराष्ट्राचा आणि कर्नाटकचा आहे. कर्नाटक कर्नाटक आणि महाराष्ट्र, महाराष्ट्र महाराष्ट्र यांचा काय आहे, बेळगावचा वाद आहे. बेळगाव, कारण बेळगावचा काय वाद आहे की बेळगाव मध्ये मराठी बोलणारे लोक आहे, जास्त मेजॉरिटी ऑफ मराठी आहे. आणि जे बेळगाव आहे हे कर्नाटकमध्ये याचा खूप सारा भाग येते, कर्नाटकमध्ये. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही काय करते, बेळगाववर आपला इंटरेस्ट शो करते, इंटरेस्ट शो करते. तर अशा प्रकारे हे आहे. पण एवढं तर बेळगावच्या बाबतीत तुम्हाला लक्षात ठेवायचं. ते वीरशैव काय आहे बघा. वीरशैव एक प्रकारे समाज आहे जे स्वतः काय म्हणत आहे की आम्हाला आयडेंटिफाय करू नका हिंदूमध्ये, हिंदूच्या बाजूने करा. एक तर बघा, सेन्सस, कास्ट सेन्सस सध्या खूप चर्चेमध्ये आहे. कास्ट सेन्सस सध्या खूप चर्चेमध्ये आहे. कारण बिहारमध्ये बिहारमध्ये आता कास्ट सेन्सस झाली. तर पहिलं राज्य आहे बिहार जिथं कास्ट सेन्सस कंडक्ट केले गेले, हे तुम्हाला लक्षात द्यायचं आहे. जे आपले नॉर्मल सेन्सस होते ते 10 इयर नव्हते, आफ्टर 10 इयर 2021 मध्ये होणार होतं, बट रिझन टू कोरोना ते या ठिकाणी अरेंज करण्यात आलेलं नाही. आता ते सेन्सस होईल, तर त्याच्यानंतर बघावं लागेल. आता प्लेस सीएम स्कॅम्स ऑफिस केस बिफोर द चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट. हायकोर्टची न्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट असते, पण प्रत्येकच न्यूज इम्पॉर्टंट नसते. कारण आपल्या देशामध्ये जे प्रत्येक राज्य आहे तिथं हायकोर्ट आहे, म्हणजे इव्हन प्रत्येक राज्यामध्ये नाही आहे, बट हायकोर्ट आहे आपल्या बऱ्याचशा राज्यांमध्ये. कारण काही हायकोर्टचं वर्क कसं होते आपल्या पॉलिटीच्या सिरीज मध्ये आपण बघूच, आपण ते. बट प्रत्येकच निर्णय, कारण का प्रत्येक हायकोर्ट जर काही डिसिजन देत असेल तर ते आपण नाही हे करू शकत. डोंट डिस्ट्रॉय तेलंगणाचा इमेज, BRAS वर्किंग चीफ, हे आपल्या काही कामाचं नाही, पॉलिटिकल न्यूज आहे ते. तर ते वाचून आपण वेळ नाही गमावला पाहिजे. तेच बघा, एज्युकेशन प्लस या ठिकाणी थोडंसं की आहे. एज्युकेशन, विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहे, जे जे विद्यार्थी अब्रॉड मध्ये शिकण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना वाटते, तर इथं काय सांगितलेलं आहे का 2023 वॉज अ स्टिम्युलस इयर फॉर द स्टुडंट हू वेअर लुकिंग टू गो अब्रॉड फॉर हायगर स्टडीज. द कमिंग इयर मे बी बेटर बाय एक्सपर्ट. म्हणजे हे जे 2023चं वर्ष आहे हे बाहेर जाणाऱ्या शिकायला जाणाऱ्या मुलांसाठी थोडस स्टिम्युलस ठरलेलं आहे.
स्टिम्युलस ठरलेला आहे, म्हणजे थोडस गेले मुलांना अपॉर्च्युनिटीज भेटल्या गेले ते शिकासाठी, आणि पुढचं जे येणारं वर्ष आहे हे त्याच्याही पेक्षा चांगलं ठरेल. मग काय प्रॉब्लेम्स आहे, काय त्याच्यामध्ये काय रूल्स आहे, काय रूल्स चेंज झाले, फॉर एक्झाम्पल इथं चेंजिंग रूल्स दिलेले आहे, काही रिपोर्ट्स या ठिकाणी दिलेले आहे, किती विद्यार्थी जाते शिकायला बाहेर ठिकाणी, पॉप्युलर सब्जेक्ट काय आहे ज्याच्यामध्ये शिकायला जाते ते, देन त्याच्यानंतर इन्क्रीजिंग ट्रान्सपरन्सी काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिल्या आहेत, तर तुम्ही याचा फॉलोअप घेऊ शकता, हे वाचू शकता आर्टिकल चांगलं. देन बघा, एडिटोरियल मध्ये सर्वच एडिटोरियल आपल्यासाठी इम्पॉर्टंट असते असं नाहीये. या ठिकाणी फक्त आज आपण फक्त एक फॉलोअप घेणार आहे, की आपल्याला न्यूजपेपर मध्ये व्हॉट आर द न्यूज इम्पॉर्टंट फॉर अस अँड व्हॉट इज नॉट. कोणत्या इम्पॉर्टंट राहीन, कोणत्या इम्पॉर्टंट नाही राहीन. ज्या इम्पॉर्टंट नाही राहीन ते आपल्याला अवॉइड करायचे आहे. मराठी मुलांचा जनरली हाच प्रॉब्लेम आहे, की त्यांना हेच नाही समजत की आपण केलं काय पाहिजे. जेव्हा आम्ही सुरुवात केली होती तर डिटेलमध्ये न्यूजपेपर वाचत असतो, बट इट इज नॉट इम्पॉर्टंट. ते हेडलाईन, एडिटोरियल हे वाचून घ्या. न्यूजपेपर वाचायचा आहे तर सर्वच वाचायचं आहे असं बिलकुल नाही आहे. बट न्यूजपेपर वाचायची हॅबिट्स खूप इम्पॉर्टंट आहे. तर या ठिकाणी आपण बघू. फॉर एक्झाम्पल, द रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया नीड टू कम्प्लीट ओव्हरहोल. पहा, हे जे रेसलिंग फेडरेशनचा मुद्दा जो आता सध्याच्या टायमाला गाजत आहे, तर रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियानं काय चेंजेस केले पाहिजे, कारण आता तर रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियावर थोडंसं सस्पेंड केलंय. कोण? स्पोर्ट मिनिस्ट्रीनं, कारण स्पोर्ट मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते, आणि त्यांनी आता सध्या काय केलेलं आहे, त्याने सस्पेंड केलेलं आहे. त्याचे जे मेंबर आहेत त्यांना सध्या सस्पेंड केलेलं आहे. तर हा तोच इश्यू आहे. ठीक आहे, स्पोर्ट्सशी संबंधित का, स्पोर्ट्समध्ये व्हॉट आर द चॅलेंजेस स्पोर्ट्स, काय चॅलेंजेस आहे. पेपरमध्ये लिहत असताना, एसे मध्ये लिहत असताना नाव आपल्याला मेन्शन नाही करायचे आहे, बट बट आपल्याला स्पोर्ट मधले जे इश्यू आहे, हे इश्यू आपल्याला काय करायचे, विचारात घ्यायचे, लक्षात घ्यायचे. पेपरमध्ये काही जास्त क्वेश्चन येणार नाही इश्यूजवर, बट बट चर्चेमध्ये आहे तर एक ओव्हरव्ह्यू आपल्याला माहित असणं इम्पॉर्टंट आहे. दुसरा आहे इंडियाज जॉब क्रायसिस अँड मायक्रो इकॉनॉमिक्स रिझन. बघा, मायक्रो इकॉनॉमिक्स काय असते तर थोडस समजून घेऊ. इकॉनॉमिक्स सुद्धा दोन प्रकारचे असते. इकॉनॉमीचा जर विचार केला आपल्याला तर हालाकी इकॉनॉमी थोडंसं हार्ड करून शिकवते, इतका टफ सब्जेक्ट नाही आहे इकॉनॉमी, की समजणार नाही बिलकुल, म्हणून समजायला खूप सोपी सब्जेक्ट आहे. एक असते मायक्रो इकॉनॉमी, आणि दुसरं असते मॅक्रो इकॉनॉमी. तर थोडस समजून घ्या. मायक्रो इकॉनॉमी मीन्स, मायक्रो इकॉनॉमी म्हणजे ज्याच्यात एका कस्टमर, जो एक उपभोक्ता आहे, शेवटचा व्यक्ती आहे, खालचा व्यक्ती आहे, माणसाचा समाजासोबत जो संबंध येते, म्हणजे कस्टमर टू कस्टमर, जो सर्वात एखादी वस्तू आहे, एखाद्या वस्तूचा उपभोक्ता आहे, त्याचा जे वैयक्तिक, त्याचे फॅमिली सोबत, समाजासोबत, सोसायटी सोबत जे संबंध येते, याला मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जाते. बट मायक्रो इकॉनॉमिक्स मीन्स काय, की माणसाचा म्हणजे कस्टमरचा किंवा ऍज अ ह्युमनचा, ह्युमनची रिलेशन कोणासोबत येते, स्टेट सोबत येते. स्टेट म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत येते. तर यालाच म्हटलं जाते मॅक्रो इकॉनॉमिक, आणि या ठिकाणी वर्ड वापरलेला आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स रिझन, जे जॉब क्रायसिस इंडियामध्ये सध्याच्या टायमाला आलेलं आहे. खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, स्टुडंटनी वाचायला पाहिजे. हालाकी याच्यावर क्वेश्चन्स बनणार नाही, बट व्हॉट आर द पोझिशन इन इंडिया अबाउट द जॉब्स, अबाउट द एम्प्लॉयमेंट, या सगळ्या पॉइंटसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे, आणि हे बघितलं पाहिजे आपण, की जॉबचं काय आहे, जॉब क्रायसिस काय आहे. एक ओव्हरलुक घ्यायचं झालं तर आपल्या देशामध्ये एक तर डिमांड, आता सध्या जॉबची डिमांड खूप आहे, कारण मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आपल्या देशामध्ये आहे नाही. जे सेक्टर बघतो आपण, डायरेक्ट प्रायमरी सेक्टरवरून आपल्या देशाची इकॉनॉमी ट्रान्सफर झालेली आहे सर्व्हिस सेक्टरवर. जे पॅटर्न कसं असायला पाहिजे होतं, की प्रायमरी सेक्टर वरून ट्रान्सफर व्हायला पाहिजे होती मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वरून आपण ट्रान्सफर पाहायला पाहिजे होतं सर्व्हिस सेक्टर, असं. बट असं न होता काय झालेलं आहे, डायरेक्ट सर्व्हिस सेक्टर कडे आपण वळलेलो आहे. याच्यावर हे आर्टिकल आहे, याचे नाव वगैरे लक्षात ठेवण्याची काही गरज नाही आहे. बट आणि याच्यामध्ये
वन लाईनर क्वेश्चन्स शायदच काही बनन, बट एक ओव्हरलुक तुम्ही घ्यायला पाहिजे, अशा टाईपचे आर्टिकल आपण वाचायला पाहिजे. हे थोडंसं हे आर्टिकल वाचत असताना फक्त पॉलिटिकल अँगल आपल्याला काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे याच्यामध्ये. आर्टिकल आपण बघू, डिटेलमध्ये बघू काही दिवसांनी, थोडासा वेळ लागेल, बट नंतर आपण कव्हर करत चालू. द इन्व्हॉल्विंग रोल ऑफ द कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह. बघा हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह काय, याला थोडंसं समजून घ्या. 2011 मध्ये याला CSC असे म्हटले जाते. 2011 मध्ये काय झालेलं आहे, 2011 मध्ये जे इंडिया इंडिया आणि प्लस श्रीलंका, इंडिया आणि श्रीलंका या दोन देशांनी मिळून काय केलेलं आहे, कोलंबो सिक्युरिटी आणि कॉन्क्लेव्हची स्थापना केली. एक सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं एक अं, जसं आपले NSA आहे, नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर अजित डोवल, आणि श्रीलंकेचे सुद्धा सिक्युरिटी ऍडवायझर. तर ते येन आणि सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं जे आपलं अरेबियन सी आहे त्याच्यामध्ये काय सध्या पोझिशन आहे त्याच्यावर डिस्कशन केलं जाईल. या संबंधित डिस्कशनसाठी आणि काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह हा एक प्रोग्राम चालू केलेला होता सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं. बट नंतर याला मालदीव सुद्धा जुळलं, मालदीवची सुद्धा एंट्री याच्यामध्ये झाली. आणि हा जो आजचा लेख, हे जे आर्टिकल आहे है ना, हे जे एडिटोरियल आहे स्पेसिफिकली मालदीवशी संबंधित आहे. प्रॉब्लेम हा आहे की मालदीव जेव्हा 2014 मध्ये मालदीव सुद्धा याच्यामध्ये आलं, बट 2014 मध्ये ज्यावेळेस मालदीवची एंट्री झाली त्यावेळेस मालदीव मध्ये जे गव्हर्नमेंट होतं, ते गव्हर्नमेंट, मालदीवचं गव्हर्नमेंट हे कसं होतं, प्रो इंडिया होतं. प्रो इंडिया म्हणजे इंडियाकडून जास्त भाग घेणार होतं किंवा इंडियासाठी पॉझिटिव्ह वेनं वर्क करणार होतं. तर प्रो इंडिया आपण त्याला असं म्हणू. बट आता जे गव्हर्नमेंट आलेलं आहे 2021 मध्ये, तिथं इलेक्शन झालं आणि गव्हर्नमेंट आलं, ते कसं आहे, प्रो चायना आहे. प्रो चायना असल्या कारणानं आता जी मीटिंग झाली डिसेंबरमध्ये, जी मीटिंग झाली कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हची, त्याच्यामध्ये मालदीवनं पार्टिसिपेशन केलेलं नाही. तर ह्याच मुद्दा काय केलेला आहे इथं या आर्टिकल मध्ये सांगितलेला आहे. तर कोणती कंट्री, किती देशांचं कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह काय आहे, तर अरेबियन सी मध्ये जर काही सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्ह सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं काही निर्णय घ्यायचे असेल, तर श्रीलंका आणि भारताने मिळून 2011 मध्ये केलेला आहे काय, एक इनिशिएटिव्ह आहे. आणि याच्यामध्ये मालदीव 2014 मध्ये आला होता, बट ह्यावेळी मीटिंग मध्ये मालदीव सामील झाल्याचं आपल्याला दिसत नाहीये. एक COP शी संबंधित, कॉम्प्रिहेन्शन पार्टीज शी संबंधित आर्टिकल आलेला आहे, हेल्थ डे COP. त्याच्यावर आपल्याला एक डिटेलच हे बघावं लागेल, सध्या तिथे डिस्कस करण्यात खूप वेळ जाईल. बघा, एक कास्ट सेन्सस, कास्ट सेन्ससचा आता मुद्दा खूप वाढत आहे की कास्ट सेन्सस काय आहे, काय याच्यावर एक डिटेल व्हिडिओ लवकरच आणण्याचा प्रयत्न केला जाईल. जास्त वेळ लागणार नाही, लवकरच कास्ट सेन्सस सुद्धा आणू. देन हमास वॉर टू मँगो पिकल्स. व्हॉट वॉज गुगल इन 2023. हमास आणि इस्रायल, हमास आणि इस्रायल याच्या वॉरवर डिटेलिंग मी प्रयत्न करीन की लवकरच आपल्या चॅनलवर येईल आणि त्याच्यावर तुम्हाला हे करायचं आहे. कृष्णा वॉटर अवॉर्ड्स काय, अवॉर्ड्स मीन्स म्हणजे पुरस्कार नाही आहे तो, कृष्णा वॉटर डिस्प्यूट आहे. बघा, कृष्णा वॉटर डिस्प्यूट आहे. कृष्णा काय आहे, कृष्णा नदी आहे. कुठं नदी आहे, महाराष्ट्रामधून ते कृष्णा नदीचा उगम होते. सॉरी, रिव्हर म्हणजे नदी म्हणजे रिव्हर. कृष्णा रिव्हरचा काय होते, महाराष्ट्रातून उगम होते आणि मग ते कर्नाटक, ते आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून तिकडे जाते. तर यांच्यामध्ये पाणी वाटपचा खूप एक डिस्प्यूट आहे. तो सुद्धा एक अलग मुद्दा आहे, तो सुद्धा एकदा डिस्कस करावा लागेल. मी प्रयत्न करीन जेवढा लवकर होईल हे मेन जे मुद्दे आहेत ते आपण पटकन डिस्कस करू पटापट एखाद्या याच्यात. बघा, इंडियाज रिवाइज अ क्रिमिनल लॉ प्रपोजल. बघा, आपल्या देशामध्ये काय आहे, थोडस जर याला वाचलं आपण तर आपल्याला समजून येते. याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ सेपरेट, प्रत्येक सब्जेक्टवर सेपरेट व्हिडिओची आवश्यकता आहे. बघू, आपण ट्राय करू की प्रत्येकाचं याच्यावर सेपरेट सेपरेट व्हिडिओ आपण लवकरात लवकर सांगू आणि एकदम सोप्या भाषेत ते तुम्हाला समजा असं. बघा, 2023 मध्ये मी थोडासा ओव्हरव्ह्यू देऊन देतो. 2023 मध्ये
काय झालेलं आहे की जे आपलं आयपीसी आहे, आयपीसी, देन त्याच्यानंतर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, इंडियन एव्हिडन्स सॉरी इंडियन 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 एव्हिडन्स इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, देन त्याच्यानंतर सीआरपीसी, क्रिमिनल प्रोसिजर कोड. बघा या तीनही याचे, कारण हे प्री प्री इंडिपेंडन्स लॉ आहे. हे जे लॉ आहे हे प्री इंडिपेंडन्स इंडिपेंडन्स लॉ आहे. आणि प्री इंडिपेंडन्स लॉ असल्या कारणानं काय झालेलं आहे, या तीनही लॉचे जे या लॉ मध्ये बदलाव आता करण्यासाठी बिल आणलेले आहे. कुठे? पार्लमेंटमध्ये काय आणलेले आहे? बिल आणलेले आहे. तर यामध्ये जसं टेररिस्ट काय, हे सगळ्याचा डिटेल व्हिडिओ येऊनच जाईल, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. बट यांचे काय करण्यात आलेले आहे, आता नाव चेंज करण्यात आले आहे आणि बऱ्याचशा तरतुदी सुद्धा हे करण्यात आलेल्या आहे. एक यावेळी जे वेव चालू आहे की जे ब्रिटिशांची जे छाप होती, ज्या ज्या गोष्टीवर ब्रिटिशांची छाप होती, त्या सगळ्या गोष्टी काय करायच्या आपल्याला मिटून टाकायचे. त्याच्यावर काय होणार आहे आता, त्याच्यावरच चर्चा होणार आहे. एडिटोरियल हे करण्यासाठी, एडिटोरियल डिस्कस करण्यासाठी आपल्याला सेकंड व्हिडिओ आणत जावं लागेल रोज. बघू काय पॉसिबल होते ते. व्हिडिओ तर नाही, बट जेव्हा एखादा इश्यू वाटला त्यावेळेस एक एक इश्यू आपण डिस्कस करायचो त्याच्यामध्ये. Why ransomware attack on Indian IT firms are as a cause for concern. बघा आपल्या देशामध्ये आयटी सेक्टर सध्याच्या टायमाला खूप ग्रो करत आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. कारण आयटी सेक्टरच्या याच्यामध्ये खूप सारे रिव्होल्युशन आलेलं आहे. खूप सारे इनिशिएटिव्ह, खूप सारे स्टार्टअप आपल्या देशामध्ये आयटी सेक्टरशी संबंधित झाले. बट आता हे रॅन्समवेअर काय असते? बघा एक प्रकारचा व्हायरस असते. रॅन्सम मीन्स की एखाद्याच्या सिस्टम मध्ये असा व्हायरस इन्सर्ट करणं आणि त्याची वाले जे सिस्टम आहे, त्याचं जे सिस्टम आहे हे काय करणं, क्रॅश करणं. त्याचं सिस्टम क्रॅश करणं आणि डिमांड करणं काही पैशांची, डिमांड करणं काही पैशांची का पैशांची डिमांड करणं आणि डिमांड करून पैसे वसूल करणं, पैसे घेणं आणि मग ते हे करणं. तर हा प्रॉब्लेम आता काय होत आहे, आयटी सेक्टर मध्ये खूप ग्रो करत आहे. आणि हे का कॉज आहे इंडियासाठी, का म्हणजे विचार करण्याची गरज आहे या सगळ्या सब्जेक्ट टॉपिकवर. तर त्याच्या मागे बरेचसे रिझन आहे. एक क्वेश्चन आणि आन्सर टाईप या ठिकाणी हे दिलेलं आहे, नक्कीच तुम्ही वाचायला पाहिजे की आयटी सेक्टरचे काय प्रॉब्लेम आहे, सायबर अटॅक काय आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हे करायला पाहिजे. रॅन्समवेअर एक प्रकारचा काय असते, व्हायरस असते. तर हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. देन या ठिकाणी बघा एक न्यूज आहे की 300 पॅसेंजरचं एक प्लेन फ्रान्समध्ये 3 दिवस थांबवलं गेलं फ्रान्सच्या पोलिसांकडून. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द पीपल काय होते, इंडियन होते आणि तामिळनाडूमध्ये इंडियनच पीपल होते आणि 3 दिवसानंतर त्यांना सोडण्यात आलं. तर ही एक न्यूज होती, जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. बट फ्रान्स आणि इंडियाच्या रिलेशन, कारण फ्रान्सचे जे प्रेसिडेंट आहे मॅक्रॉन, प्रेसिडेंट आहे फ्रान्सचे, तर ते कुठे येणार आहे, ते इंडियाले चीफ गेस्ट म्हणून येणार आहे. कधी? 26 जानेवारीला. जानेवारीला काय होणार आहे, ते इंडियामध्ये येणार आहे. तर त्याचं इंडिया आणि याच्यात दुसरी गोष्ट की 20 इयर 20 वर्ष जे बायलॅटरल आपलं डायलॉग चालू झालं फ्रान्स सोबत, जे रिलेशन आपलं सुरुवात झाली फ्रान्स सोबत, इंडिया आणि फ्रान्सची, तर त्याची 20th अॅनिव्हर्सरी सुद्धा या वर्षी आहे. तर ही सुद्धा एक त्याचं वैशिष्ट्य. तर कोणत्या देशासोबत भारताले डिप्लोमॅटिक म्हणजे स्ट्रॅटेजिक संबंध स्थापित करण्यासाठी 20 वर्ष पूर्ण झाले, 20 इयर्स कंप्लीट झाले, असा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की तो फ्रान्स आहे. तर त्या पर्स्पेक्टिव्हनं, बट जास्त इम्पॉर्टंट याच्यामध्ये काही गोष्टी आहे नाही, हे आपले काही इम्पॉर्टंट आहे नाही आपल्यासाठी. तर ते न्यूज वाचत बसलं पाहिजे. हे पहिल्या याच्यावरच्याच न्यूज आहे या. तर ह्या इम्पॉर्टंट नाही आहे. रिटायर एसएसपी शॉट डीड बाय टेररिस्ट इन जम्मू अँड काश्मीर अझान. हे इतकंच इम्पॉर्टंट नाही आहे न्यूज. देन हे पहिल्या पेजवरच आहे.
काँग्रेस MLA डिस्क्वालिफाईड आफ्टर द स्कॅम ऑफ कन्व्हिक्शन. हे आपल्या काही कामाचं नाही आहे. सस्पेन्शन हे सुद्धा कामाचं नाही आहे. धनकर सेज उत्तर प्रदेश लॉ अँड ऑर्डर इम्प्रूव्ह अंडर द आदित्यनाथ अटॅक राहुल. बघा हे धनकर साहेब खूप चर्चेमध्ये येत आहे. तर VC व्हाईस प्रेसिडेंट सॉरी व्हाईस व्हाईस प्रेसिडेंट बद्दल पूर्ण माहिती आपल्याला बघावं लागेल. तुम्ही वाचू शकता. देन त्याच्यानंतर लॉ अँड ऑर्डरवर आपण बऱ्याचशा गोष्टी टाकलेल्या मागच्या व्हिडिओमध्ये, ते तुम्ही रिपेअर करू शकता की उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथच्या काळामध्ये लॉ अँड ऑर्डर चांगला मेंटेन झाला, इम्प्रूव्ह झाला, असं धनकर साहेबांचं काय केलेलं आहे स्टेटमेंट आहे. बाकी वाचण्याची काही गरज नाही त्याच्यामध्ये. हे काही इम्पॉर्टंट नाही. न्यूज मध्ये सुद्धा हे काही इम्पॉर्टंट नाही. हे फक्त जे काँग्रेसचे अध्यक्ष आहे खरगे यांनी सांगितलेलं या ठिकाणी की अनएम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार. गोष्ट तर खरी आहे. आज बेरोजगारी आपल्या चरणसीमावर आहे. प्रत्येक राज्यामध्ये जा, बेरोजगारी खूप आहे. कारण रोजगार कमी आहे. रोजगार नसलेले युवक खूप प्रॉब्लेम फेस करत आहे या ठिकाणी. तर हे सुद्धा गोष्ट आहे. युवकांना एक दिशेची गरज आहे. चांगली दिशा भेटली पाहिजे. बघा आज तर कंडिशन अशी आहे की विद्यार्थ्यांचंही राजकारण होऊन जाते. मुलांना सुद्धा राजकारणात खेचते. काही जे फेमस युट्यूबर तुमचे शिक्षक आहेत ते शिकवायच्या दृष्टिकोनातून नाही, बट येणार. तर काँग्रेस ड्रॅग्स फिट हे राजस्थान पोस्ट हे आपल्या काही इम्पॉर्टंट नाही. जे पॉलिटिकल न्यूज असेल ते सगळे बघून टाकायचे. एक पर्स्पेक्टिव्ह असला चालते, बट पॉलिटिकल न्यूज आपल्या याच्यामध्ये येत नाही. तर पॉलिटिकल न्यूज आपण काय करायचं, सरळ सरळ नाही वाचले तरी चालेल. ठीक आहे, नाही वाचले तरी चालेल आपल्याला. हे इंडिया बांगलादेश ऑफिशियल ट्रॅकर करायचं. नाही तर न्यूजपेपर आहे तर पूर्णच न्यूज वाचायच्या असं बिलकुल नाहीये. काही न्यूज आपल्याला वगळता सुद्धा येते. पहिले आपलं सिलेबस बघितला पाहिजे की कोणती गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि कोणती गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. या ठिकाणी बघा, एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर टू व्हिजिट एस जयशंकर. हे जयशंकर व्हिजिट करत आहे रशिया फ्रॉम डिसेंबर 25 to 28. या 2 दिवसांमध्ये, या 25 ते 28 जानेवारी या तारखांमध्ये, या दिवसांमध्ये 3 दिवसांमध्ये या जयशंकर कुठे जाणार आहे. बघा रशियाचे जे वर्ल्ड सोबत संबंध आहे कधीपासून ताणले गेले, तर रशियाने काय केलेलं आहे, युक्रेनवर आक्रमण केलेलं आहे, है ना. युक्रेनवर काय केलेलं आहे, अटॅक केलेला आहे. आणि तेव्हापासून काय झालेलं आहे, जे युक्रेन आणि रशियाचे जे काही संबंध आहे हे काय केलेले आहे, खूप सारे ताणले गेलेले आहे. यांच्यामध्ये खूप कळवाहट आलेली आहे. म्हणजे याचं युद्ध तर अजूनही चालू आहे, वार तर अजूनही चालू आहे, बट पूर्ण देशाने काय केलेलं आहे, जे युक्रेनच्या फेवर मध्ये कंट्रीज आहे, हा एक सेपरेट इश्यू आहे युक्रेन आणि रशिया वारचा. हालाकी आता हा 1 वर्ष जुना झालाय, तर पेपरमध्ये एक्झाम मध्ये विचारण्याचे कमी चान्सेस आहे. बट जसं NDA असो किंवा आणखी कोणते एक्झाम असो, याच्यामध्ये मुलांना एक व्ह्यू असणे इम्पॉर्टंट आहे. तर आपले जे एक्सटर्नल मिनिस्टर आहे, जे मिनिस्ट्री आहे आपली एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्री, आणि त्याचे जे मिनिस्टर आहे ते कुठं जाणार आहे, रशियाच्या व्हिजिटवर जाणार आहे. त्याच्यामध्ये बायोलॅटरल ट्रेड वगैरे याच्यावर काही गोष्टी केल्या जाईल. त्यात आणखी न्यूज मध्ये काय दिसते आपल्याला, का सेंट्रल प्लॅन करत आहे टू रिव्ह्यू टॅक्स कट ऑन शुगर एक्सपोर्ट. का शुगरच्या एक्सपोर्टवर टॅक्स काय करायचा, रिव्ह्यू करायचा. ठीक आहे, बघायचं त्याला, कट करायचा त्याला, जो टॅक्स आपण लावलेला आहे. बघा 2 टर्म असते, एक असं असते इम्पोर्ट, एक असते एक्सपोर्ट. या 2 टर्म आहे. पण पूर्ण जग आज सध्याच्या टायमाला काय झालेलं आहे, ग्लोबलायझेशनच्या या इरामध्ये सगळेजण कनेक्टेड आहे एक दुसऱ्याला. जर आपण आपल्या देशातून काही गोष्टी काय करत असन, एक्सपोर्ट करत असन, तर काही गोष्टी आपण काय करतो, इम्पोर्ट सुद्धा करतो. तर शुगर आपण काय करतो, आपल्याकडे सरप्लस प्रोडक्शन असते शुगरचं आणि आपण ते एक्सपोर्ट करतो. मागच्या दिवसामध्ये गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे, गव्हर्नमेंटनं त्याच्यावर टॅक्स इन्क्रीज केलेला आहे. आता तो कट करणार आहे, म्हणजे एक्सपोर्ट काय होऊन जाईल, एक्सपोर्ट वाढून जाईल. तर याच्यासाठीच हे काय आलेलं आहे, एक न्यूज आलेली आहे. तर हे फूड
फूड प्रोडक्शन किंवा ऍग्रिकल्चर रिफॉर्म्स याच्या ऍग्रिकल्चरल फॅक्टर जे आहे ना, हा पॉइंट आपल्यासाठी काय होतो, इम्पॉर्टंट होऊन जातो. गव्हर्नमेंट टेकिंग प्रोएक्टिव्ह स्टेप, इथे एक न्यूज आहे, स्टेप टू कंट्रोल फूड इन्फ्लेशन गोयल. का गव्हर्नमेंटनं काय केलं आहे म्हणते, की एक अशी स्टेप उचलली आहे की या दिवसांमध्ये जे फूड इन्फ्लेशन आहे, इन्फ्लेशन म्हणजे महागाई, खाद्यपदार्थांची जी महागाई हे काय झाली आहे म्हणते, कंट्रोल झालेली आहे. त्यांनी काही जर रिपोर्ट दिलेला असेल ते इम्पॉर्टंट नाही, तर बाकी काही इम्पॉर्टंट नाही. इथे एक न्यूज आहे की मागील 5 वर्षामध्ये, जे आता गेलेले 5 वर्ष आहे, त्या 5 वर्षामध्ये 140 प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सेटअप इन इंडिया, म्हणजे गेल्या 5 वर्षात 140 प्रायव्हेट युनिव्हर्सिटी स्थापन झाल्या, आणि त्याच्यातल्या सर्वात जास्त युनिव्हर्सिटी आपल्या कुठे झालेल्या आहे? गुजरातमध्ये झालेल्या आहे. असं आले तर सर्वात जास्त युनिव्हर्सिटीची स्थापना गेल्या 5 वर्षात कुठे झालेली आहे, तर लक्षात ठेवायचं एक पर्स्पेक्टिव्ह, ते कुठे झालेले आहे? आपल्या गुजरातमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येते, आणि 140 या 5 वर्षात झालेले आहे. बघा, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहे, ठीक आहे नाही, गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज नाही आहे, या कशा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहे. तरी हे आपल्या काही इम्पॉर्टंट नाही. आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं प्रत्येकच गोष्टी इम्पॉर्टंट असन असं बिलकुल नाही. इराण समन्स रशिया इन्व्हॉय ओव्हर स्टेटमेंट ऑन डिस्प्यूट गल्फ आयलँड. बघा, इराण रशियाला बोलावलं की गल्फ आयलँडवर जे काही डिस्प्यूट चालू आहे त्याच्या संदर्भात. आयआरच्याच पर्स्पेक्टिव्हने ही न्यूज इम्पॉर्टंट असते याच्यामध्ये, बट त्या सुद्धा पूर्णच असते असं नाहीये. ठीक आहे. ऑस्ट्रेलिया डिटेन्ड 3 सस्पेक्टेड इस्लामिस्ट सिक्युरिटी फिअर्स. amid सिक्युरिटी फिअर्स इम्पॉर्टंट नाही. UK टू सेंड नेव्हल शिप टू गुयाना amid व्हेनेझुएला बॉर्डर डिस्प्यूट. हा, गुयाना कुठे आहे, व्हेनेझुएला कुठे आहे, हे तुम्ही मॅपवर पाहू शकता. इराण कुठं आहे, मॅपिंगच्याच पर्स्पेक्टिव्हने तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यावर हे करू शकता. बाकी काही याच्यामध्ये अं, लक्षात ठेवण्यासारखं काही नाही. इस्रायल बॉम्ब नदर्न गाझा ॲज बोथ साइड सफर लॉसेस. ओके, थोडस इस्रायल आणि गाझाचा काय मुद्दा आहे याच्यावर तर आपण डिटेल व्हिडिओ आणू लवकरात लवकर, बट तो व्हिडिओ 30 मिनिट्स पर्यंत राहील, आणि तो स्पेसिफिकली या एक्झामच्याच पर्स्पेक्टिव्हने राहील, ना की डिटेल व्हिडिओ. पूर्ण आपल्याला नाही शिकायचं, आपल्याला फक्त एक्झाम पास करायची आहे, त्याचा एक ओव्हरऑल व्ह्यू घ्यायचा आहे. डिटेलमध्ये जाऊन त्याच्यामध्ये काहीच नाही करायचं आहे. इस्रायलची स्थापना, इस्रायल कसं झालं, इस्रायल गाझा वॉर काय, कॉन्फ्लिक्ट काय, याच्यावरच आपण लवकरात लवकर काय करू, एक व्हिडिओ छानसा घेऊन येऊ. बट इथं काही सध्याच इम्पॉर्टंट नाही आहे. 24 तासाच्या अगोदर फक्त एवढं सांगितलं की गाझावर इस्रायलनं बॉम्ब केला, आणि त्याच्यामध्ये काय झालं, खूप सारे गाझा काय करत आहे, सफर करत आहे. ही गोष्ट काय झालं त्याच्यामध्ये. पाकिस्तानची न्यूज तर आपल्या काही कामाची नाही. पाकिस्तानची एक्झाम द्यायला जावं लागेल, तर पाकिस्तानची न्यूज आपल्या काही कामाची नाही. श्रीलंकन पोलिसांनी 1500 जे काही ड्रग्स क्रॅकडाऊन केलेले आहे, 1500 लोकांना पकडलेले आहे का काय, तशी न्यूज आहे ती. रोहिंग्या मुस्लिमांचा एक वेगळाच इश्यू आहे, तो सुद्धा एक वेगळा इश्यू आहे, बघावा लागेल आपल्याला एखाद्या वेळेस. एका एका टॉपिकवर आपण हे आणणार आहे, एका एका टॉपिकवर एक एक हे घेऊन येणार आहे, आपण व्हिडिओ घेणार आहे अर्ध्या अर्ध्या तासाचा. तुम्ही तो बघून घ्यायचा, फुल्ली कन्सेप्ट तुम्हाला येऊन जाईल त्याची की ते काय इश्यू आहे. हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. मिटिगेटिंग पोल्युशन विथ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी. बघा, एक पॉल्युशन आता एक खूप मोठा इश्यू झालेला आहे, आणि पॉल्युशन मिटिगेशन करण्यासाठी आणि हेल्थशी संबंधित काय काय पॉलिसी असली पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काय असली पाहिजे, त्याच्यावरचा आलेला लेख आहे. पण सगळे लेख इम्पॉर्टंट नसते, काही तुम्ही एक्सक्लूड करू शकता. मेडिकल फील्ड कडे जास्त वळत आहे, आणि तितकं डीप मध्ये कोणी एक्झाम मध्ये विचारणार नाहीये, तर नाही केलं तरी चालते, असं काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, सोडून नाही दिलं चालते. बघा, क्रिकेटच्या ज्या न्यूज असते ह्या तर, क्रिकेटच्या न्यूज तर रोजच कोणते ना कोणते क्रिकेट कुठं ना कुठं होत राहते, रोजच कोणाचं ना कोणाचं शतक होत राहते,
किंवा कोणाची सेंचुरी होत जाईल, तर प्रत्येकच गोष्ट क्रिकेटची लक्षात ठेवण्याची काही गरज नाहीये. जसं आता साऊथ आफ्रिका, जसं आता इंडिया रजिस्टर हिस्टोरिक फर्स्ट टेस्ट विन ओव्हर द ऑस्ट्रेलिया. आता इथे हिस्टोरिक शब्द आल्याबरोबर आपल्याला समजून घ्यायचं आहे की काहीतरी वेगळं झालं असं. म्हणजे जे इंडियन टीम आहे, इंडियन टीमनं फर्स्ट टाइम काय केलेलं आहे, ऑस्ट्रेलियाला टेस्ट सिरीज मध्ये हरवलेलं आहे. तर हे न्यूज जे आहे हे काय होऊन जाते, इम्पॉर्टंट होऊन जाते. Pooja provided the early breakthrough on the final day before Sneha Rajeshwari wrapped the visitor innings. India crawls to the target and Smriti's sails to deal the boundaries. हे क्रिकेट बद्दल माहिती आलेलं आहे, बट तुम्ही इथं एवढं लक्ष ठेवलं पाहिजे का टेस्ट मध्ये काय केलेलं आहे, इंडियन वुमेन टीमनं कोणाला हरवलेलं आहे, ऑस्ट्रेलियाला फर्स्ट टाइम हरवलेला आहे. तसं हिस्ट्री किती रनानं हरवलेलं आहे, काय हरवलेलं आहे, हे बिलकुल इम्पॉर्टंट नाही आहे. हे विचारलं जात नाही, तर हे लक्षात नाही ठेवायचं आपल्याला. नाही हे डिटेल मध्ये कोणत्या वेळेस कोणाची विकेट गेलती, कोण किती रन बनवले, हे इम्पॉर्टंट नाही आहे आपल्यासाठी. बट तेवढाच एक मुद्दा इम्पॉर्टंट आहे, कारण टेस्ट सिरीज खूप होते, त्यांनाही लक्षात ठेवल्याच चालते. हे सुद्धा त्याच क्रिकेटशी संबंधित आलेलं आहे. फक्त इंडियन इंडियन कॅप्टन हरमनप्रीत कौर, इंडियन टीमची कॅप्टन, इंडियन विमेन टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके. देन त्याच्यानंतर राहुल कॉन्फिडंट ऑफ डुईंग वेल ॲज टेस्ट कीपर सेज द्रविड. हे काही कामाचं नाही आहे. आपल्या KL राहुल हा म्हणजे कॉन्फिडंट आहे का तो म्हणजे किपिंग करू शकते टेस्ट मॅच मध्ये, याच्यासाठी ते काही कामाचं नाही आपल्याला. हे सुद्धा कामाचं नाही, जे कामाचं नाही. ज्या कामाच्या आहे त्याच न्यूज वाचायच्या आहे आपल्याला. एकदम एकदम लहान सहानशी न्यूज विचारल्या जात नाही. स्पोर्ट मध्ये तर तसं एखादी मॅगझिन जी असते, आपण मॅगझिनच फॉलो केली पाहिजे. मॅगझिन मधूनच स्पोर्टच्या न्यूज कव्हर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओके. देन हे तर आपल्या बिलकुल कामाचं नाही आहे. कबड्डी बिबड्डी आपल्या काही पेपरमध्ये येत नाही. ज्यावेळेस कोणी जिंकन प्रो कबड्डी, त्यावेळेसच आपल्यासाठी इम्पॉर्टंट बनल. हे पूर्ण आलेलं एक हे आहे कबड्डीचं, तर हे काही इम्पॉर्टंट नाही आहे. प्रत्येक पेपरमध्ये आलेली प्रत्येकच गोष्ट वाचली पाहिजे, प्रत्येकच हे केलं पाहिजे असं इम्पॉर्टंट नाही आहे. पूर्ण कबड्डी प्रो कबड्डी खतम झाल्यानंतर किंवा कबड्डीचे सगळे हे खतम झाल्यानंतर आपण एक त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊ शकतो एखाद्या मॅगझिन मधून. तर अशा गोष्टीत हे केल्या पाहिजे. जर तुम्हाला सायन्स मध्ये किंवा फिजिक्स मध्ये जर इंटरेस्ट असेल, किंवा तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड सायन्स फील्डचं असेल, तर तुम्ही जे सायन्सशी रिलेटेड आर्टिकल असते ते नक्कीच वाचले पाहिजे. याच्यामधून नक्कीच तुमचं जे तुमचं नॉलेज काय होऊन जाईल, इन्क्रीज होऊन जाईल याच्यामध्ये. तर तुम्ही हे सायन्सचं जे आलेलं आहे, तर हे तुम्ही प्रिफर केलं पाहिजे, असे आर्टिकल वाचले पाहिजे. हालाकी पेपरमध्ये याच्यावर आपल्याला जास्त येणार नाही, बट सायन्सच्या विद्यार्थ्यांनी त्याच्यावर हे केलं पाहिजे. संडे होता कालचा, त्या कारणानं जास्त सायंटिफिक हे आलेलं आहे त्याच्यामध्ये, तर हे इम्पॉर्टंट होऊन जाते. तर ओके, अशा प्रकारे आपण न्यूजपेपरमध्ये कोणता पार्ट इम्पॉर्टंट असते, कोणता नसते, याच्यावर थोडासा ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.